काही चेहरे असे असतात जे बघता क्षणीच विश्वास निर्माण करतात. माथ्यावर कुंकू, गळ्यात माळ, ओठांवर देवाचं नाव आणि डोळ्यात खोल शांतता. अशा चेहऱ्यामागे मृत्यू दडलेला असेल असं कुणालाही स्वप्नातही वाटणार नाही. पण आज आपण जी कहाणी सांगणार आहोत ती अशाच एका चेहऱ्याची आहे. कुठल्याही सिनेमाची पटकथा नाही, कुणाची कल्पना नाही. ही आहे कर्नाटकच्या मातीत घडलेली खऱ्या रक्ता मासाच्या माणसांची थरकाप उडवणारी सत्य घटना. ही कहाणी आहे केडी किंपम्माची, जिला जग ओळखतं सायनाइड मलिका या नावाने. भारताची पहिली महिला सिरियल किलर. एक अशी बाई जी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून शिकार निवडायची, आस्थेला हत्यार बनवायची आणि प्रसादाच्या नावाखाली मृत्यू पाजायची. केडी किंपम्मा बेंगळूर जवळच्या एका छोट्याशा गावात जन्मली. घर साधं होतं, कुटुंब मध्यमवर्गीय होतं. लग्न झालं, मुलं झाली, एक छोटासा व्यवसाय सुरू केला. बाहेरून पाहताना हे चित्र अगदी सामान्य होतं, पण 1998च्या आसपास तिचा चिट फंडचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. कर्जाचा डोंगर उभा राहिला, हफ्ते थकले, लोक दारावर यायला लागले, घरात पैशाची टंचाई वाढत गेली. त्या आर्थिक संकटाने तिला आतून किती पोखरलं असेल हे सांगणं कठीण आहे. पण त्याच दबावाखाली तिच्यातल्या एका वेगळ्याच माणसाला जाग आली. एक असा माणूस जो दुसऱ्यांच्या विश्वासाचा गळा घोटायला तयार होता. तिने घर सोडलं, ओळख बदलली आणि बेंगळूरच्या मोठमोठ्या मंदिराच्या दिशेने निघाली. इथूनच सुरू झाली एक अशी कहाणी जी पुढे संपूर्ण कर्नाटकला हादरवून टाकणारी होती. मलिकाचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे तिची नजर आणि तिची समज. ती मोठ्या आणि प्रसिद्ध मंदिराच्या बाहेर बसायची, घंटोना घंटे बसून येणाऱ्या बायांना न्याय हळत बसायची. तिला हव्या असायच्या त्या बाया ज्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता असायची, एक उदासी स्पष्ट दिसायची. कारण दुखावलेला माणूस लवकर विश्वास ठेवतो हे तिला चांगलंच माहित होतं. अशा बाई जवळ जायची, हळुवारपणे विचारायची, ताई, खूप काळजी दिसताय, घरी सगळं ठीक आहे का? एवढं एक वाक्य पुरेसं असायचं. समोरची बाई आपलं मन मोकळं करायची. मग मलिका सुरू करायची आपला खेळ. स्वतःला एक सिद्ध साध्वी म्हणून सादर करायची. सांगायची की तुमच्या घरावर एखादा जुना दोष आहे, नजर लागलीये, ग्रह अडवलेत, पण काळजी करू नका, एक विशेष गुप्त पूजा केली तर सगळं ठीक होऊ शकतं. आणि आस्थेच्या भाराखाली दबलेल्या त्या बाईला हा उपाय आशेचा किरण वाटायचा. पण या पूजेसाठी काही अटी असायच्या. पहिली म्हणजे हे घरच्यांपासून गुप्त ठेवायचं, कारण गुपित उघड झालं तर पूजेचा प्रभाव राहत नाही, असं मलिका सांगायची. दुसरी अट म्हणजे पूजेला यायचं तेव्हा सगळे दागिने घालून यायचे, म्हणजे मंत्रांचा पूर्ण प्रभाव होतो. या दोन्ही अटी किती धूर्तपणाने रचलेल्या होत्या बघा. पहिल्या अटीमुळे बाईने काय केलं हे कुणाला कळणार नाही. दुसऱ्या अटीमुळे दागिने सोबत येणार हे पक्क होतं. त्या बाया हे ऐकायच्या, विश्वास ठेवायच्या आणि सांगितल्याप्रमाणे करायच्या. मग मलिका त्यांना घराबाहेर एखाद्या सुनसान मंदिरात किंवा एखाद्या भाड्याच्या खोलीत घेऊन जायची. पूजा सुरू व्हायची. डोळे मिटवा, मन एकाग्र करा, देवाचं ध्यान लावा असं सांगत मलिका त्यांना तीर्थ म्हणून पाणी द्यायची. त्या पाण्यात आधीच पोटॅशियम सायनाइड मिसळलेलं असायचं. ते पाणी पिताच काही मिनिटात श्वास बंद पडायचा. तडफड व्हायची, पण आवाज यायला वेळ मिळायचा नाही. मग मलिका शांतपणे त्यांचे दागिने काढायची आणि तिथून निघून जायची. मागे राहायचा फक्त सन्नाटा. सायनाइड हेच हत्यार का निवडलं यामागे तिची एक ठाम विचारपूर्वक योजना होती. गळा दाबला असता तर शरीरावर खुणा राहिल्या असत्या, चाकू मारला असता तर रक्ताचे पुरावे राहिले असते. पण सायनाइड वेगळं होतं. ते शरीरात गेलं की लाल रक्तपेशींचं ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता नष्ट करतं. माणूस गुदमरतो, पण बाहेरून काहीच दिसत नाही. शिवाय पोटॅशियम सायनाइडचे अवशेष शरीरात फार काळ राहत नाहीत. पोस्टमॉर्टमला जर थोडा उशीर झाला तर हे विष सापडणं मुश्किल असतं. फॉरेन्सिक तपासणीत अनेकदा मृत्यूचं कारण अनिश्चित सांगण्यात आलं. मलिका हे जाणत होती. ती सोनाराकडे जायची आणि जुने दागिने साफ करण्याच्या निमित्ताने पोटॅशियम सायनाइड मिळवायची. वर्षानुवर्षे पोलिसांना आणि फॉरेन्सिक टीमला ती अशीच चकवत राहील. नागवेणी, लक्ष्मम्मा, पिलमम्मा, वरदा लक्ष्मी एका पाठोपाठ एक बळी गेल्या. वरदा लक्ष्मीची कहाणी तर मन हेलावून टाकते. ती त्या दिवशी घरातून निघली तेव्हा रेशमी साडी नेसलेली होती, सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली होती. मनात होती फक्त घरच्यांच्या सुखासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी देवाला साकडं घालण्याची इच्छा. कुटुंबाला वाटलं कुठल्या तरी मोठ्या पूजेसाठी चाललीये, कुणाला माहित नव्हतं ती परत येणार नाही. मलिकाने तिला सांगितलं होतं की तुमच्या घराखाली दडलेला एक जुना दोष आहे, त्यासाठी विशेष विधी करावी लागेल. वरदा लक्ष्मीने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने तिला मृत्यूपाशी पोहोचवलं. 2007 पर्यंत असे अनेक बळी गेले. नक्की किती याचा हिशोब अजूनही पूर्णपणे लागलेला नाहीये. पण पोलिसांच्या तपासात 6 ते 7 पक्के खून सिद्ध झाले आणि त्याहून जास्त संशयास्पद मृत्यू होते. हे सगळं थांबलं ते एका छोट्याशा चुकीमुळे.
पिलम मम्माच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितलं की त्यांच्या आईला शेवटचं एका बुरखाधारी साध्वी सोबत पाहिलं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा निघालं की मलिकाने पिलम मम्माचा मोबाईल फोन काही दिवस वापरला होता. हीच तिची सगळ्यात मोठी चूक ठरली. इतकी वर्षे ती कुठलाही ठोस पुरावा मागे सोडायची नाही, पण यावेळी तिने मोबाईल वापरला. पोलिसांनी त्या नंबरला लोकेशन ट्रॅक केलं आणि पोहोचले बेंगळुरूच्या एका बस स्टँडवर. मलिका तिथे त्याच पद्धतीने एका नव्या बाईशी बोलत होती. तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी तिला घेरलं. आता सगळ्यांना वाटलं ती पळण्याचा प्रयत्न करेल, ओरडेल, भांडेल, पण नाही, ती पळाली नाही, ओरडलीही नाही. अगदी शांतपणे तिथेच उभी राहिली. जणू काही झालंच नाही अशा थंड चेहऱ्याने तिने आपली ओळख सांगितली. बॅग तपासली तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलिसही सुन्न झाले. मोठ्या प्रमाणात पोटॅशियम सायनाइड आणि वेगवेगळ्या बायकांचे दागिने त्या बॅगेत होते. कोर्टात जेव्हा तिला हजर केलं तेव्हा बाहेर हजारो लोक जमले होते. त्या साध्वी वेशातल्या खुन्याला एकदा तरी बघायचं म्हणून. 2012 मध्ये कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. एखाद्या भारतीय महिलेला फाशी होणं हे तसं दुर्मिळ होतं. नंतर तिची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. ती आजही तुरुंगात आहे. जेलमध्ये ती कुणाशी फार बोलत नाही असं सांगतात. तासन तास एकट्यातच बसते, एका जागी शून्यात बघत राहते. तिला पश्चाताप होतो का माहित नाही. हे उत्तर कदाचित त्या तुरुंगाच्या भिंतीमध्येच कायमचं बंद राहील. सायनाइड मलिकाची ही कहाणी आपल्याला खूप काही सांगून जाते. आपला समाज धार्मिक सोहळ्यावर, भगवंताच्या नावावर, साध्वीच्या रूपावर सहज विश्वास ठेवतो. मलिकाने हेच हेरलं आणि तेच वापरलं. सिरियल किलर फक्त परदेशात नसतात, ते आपल्या आजूबाजूलाही असू शकतात, आपल्या आवडत्या मंदिराच्या पायऱ्यांवरही. आणि हे आठवत असताना स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण आपली सुरक्षा कुठल्या चमत्काराच्या भरोशावर तर सोडत नाहीये ना? कारण मलिकाच्या बळींनी तेच केलं आणि त्याची किंमत त्यांना जीव देऊन चुकवावी लागली. मंडळी, सगळ्यात घातक विष सायनाइड नसतं, सगळ्यात घातक विष असतं अंधविश्वास. मलिकाने जहरापेक्षा भरोशाने जास्त खून केली. बाकी तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.